हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जैसा पंचमाला पुसुगंधू, परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू, कथेचा इये। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत। काल आपण चौथ्या अध्यायाला आरंभ केलेला आहे। 2 ओव्यांचा विचार कालच्या पाठामध्ये आपण केला होता। ही 3ऱ्या क्रमांकाची ओवी आहे। या ओवीचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। जैसा पंचमालापू सुगंधू, परिमळू आणि सुस्वादू, तैसा ये कथेचा भला विनोदू जाहला। जैसा म्हणजे ज्याप्रमाणे, पंचमालापू सुगंधू, पंचमस्वर आणि सुगंधू आणि सुवास की, आणि परिमळू आणि सुस्वादू, सुवास आणि उत्तम रुची यांचा काय व्हावा, मिलाप जणू काही व्हावा। तैसा त्याप्रमाणे, ये कथेचा भला विनोदू झाला, त्याप्रमाणे ह्या कथेची चांगली बहार झालेली आहे। त्याप्रमाणे या गीता कथेचा प्रसंग चांगलाच मनोरंजक झालेला आहे। जैसा ज्याप्रमाणे, पंचम आलापू सुगंधू, षड्जापासून 5वा आणि आलाप हे ज्याचं श्रुतिमान आहे असा सर्वसंवादी पंचम स्वर, परिमळू आणि सुस्वादू, सुगंध आणि सुस्वाद म्हणजे रुचिकर मिष्टान्न, केशर आदी गोष्टी टाकून रुचिकर बनवलेलं, रुचकर बनवलेलं मिष्टान्न, हे सर्व एकत्र झाल्यानंतर ज्याप्रमाणे काय व्हावं, फारच मनोरंजन व्हावं, त्याचप्रमाणे अध्यात्मज्ञान प्रतिपादन करणारा भगवान श्रीकृष्ण आणि श्रोता अर्जुन यांच्या या संगमामुळं या गीतेच्या कथेचा जो प्रसंग आहे तो चांगलाच मनोरंजक झालेला आहे। या 3ऱ्या ओवीमध्ये जे सांगितलेलं आहे, परिमळू आणि सुस्वादू, सुगंधू, पंचमालापू सुगंधू, परिमळू आणि सुस्वादू, हे जसं एकत्र व्हावं, ज्याप्रमाणे पंचम आलाप गायनातील जो प्रकार आहे तो, आणि त्याला काय असावा, सुगंध। आता तो आलाप केवळ ऐकतानाच, जो कानाचा विषय आहे तो ऐकतानाच कितीतरी काय होतो, आनंद होतो। ते म्हटले त्या पंचम आलापाला काय आला, सुगंध, असा कस्तुरी सारखा काय आला, त्याला सुगंध आला। पुन्हा परिमळू आणि सुस्वादू, सुगंधी आणि रुचिकर असलेलं मिष्टान्न, रुचकर मिष्टान्न आणि ती परिमळू, हे जसं एकत्र झालं, पंचम आलाप, सुगंध, परिमळ आणि सुस्वाद हे सर्व जर एकत्र झालं तर फारच काय होतं, मनोरंजक होतं। त्याप्रमाणे ये कथेचा भला विनोदू झाला, ह्या कथेचा गीता कथेचा जो प्रसंग आहे चांगलाच काय झाला, विनोदू म्हणजे कौतुक, चमत्कार झाला, बहार उत्कृष्ट झालं। कारण या 2ऱ्या ओवीमध्ये सांगितलं होतं, आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसत्व असे। सहसा असं एकत्र होत नाही कधी। विषयही श्रेष्ठ, प्रतिपादन करणाराही जगात सर्वात श्रेष्ठ, आणि ऐकणारा तर भक्तांमध्ये श्रेष्ठ, भक्तांचा राजा, सर्वच गोष्टी श्रेष्ठ। अनेक वेळेस, बहुधा असं घडतं, क्वचितच असं घडतं इथं सांगितलेल्याप्रमाणे,
नाहीतर मग विषय श्रेष्ठ असतो, प्रतिपादन करणारा जेमतेम असतो. प्रतिपादन करणारा श्रेष्ठ असतील तर ऐकणारे जेमतेम असतात. त्यांची जी ऐकण्याची जी रुची असते ती फार खालावलेली असते. सांसारिक गोष्टी ऐकण्यातच त्यांना आनंद असतो आणि सांगणारा त्याच्या पातळीवरून सांगत राहतो. म्हणून लोक म्हणतात डोक्यावरून गेलो म्हणतात. कधी कधी सांगणारा चांगला आहे, ऐकणारे चांगले आहे, तर त्याला दिलेला विषय हा हीन दर्जाचा सामान्य असतो. मग तो सांगणारा चांगला असून आणि ऐकणारे चांगले असून उपयोग काय, जर विषय त्याला काय दिलेला असेल, सामान्य विषय दिलेला असेल. इथं विषयही श्रेष्ठ आहे, त्याचा प्रतिपादक असलेला तोही कोण आहे? जगजेठी म्हटले, जगत श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ऐकणारा भक्तांचा राजा अर्जुन आहे. अर्जुन ऐकत आहे. हे कसं घडलं? जैसा पंचमाला सुगंधू परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला झाला विनोदू कथेचा ये. हे पहा, विषय योग्य, सांगणारा योग्य आणि ऐकणारा योग्य असा जो सुयोग आहे हा येणं फार कठीण आहे. पण तो सुयोग या ठिकाणी जुळून आलेला आहे. ही गोष्ट ज्ञानोबरायांनी या ओवीतून आपल्याला दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलेली आहे. या दुसऱ्या ओवीमध्ये श्रोता वक्ता यांचं जे वर्णन केलेलं आहे त्याला पुष्टी देण्याकरिता ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थपूर्ण उपमा या ओवीमध्ये दिलेली आपल्याला आढळून येते. या दोन उपमा ज्या दिलेल्या आहेत, पंचमालाप आणि सुगंधू आणि परिमळू आणि सुस्वादू, या दोन उपमा योग्य वक्ता आणि योग्य श्रोता हे एकमेकाला जर लाभले तर त्या ठिकाणी जो चमत्कार होतो, जो आनंद होतो, जी बहार येते, त्याचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. दोन्ही जर योग्यतेचे मिळाले तर, सांगणारा आणि ऐकणारा, त्यावेळेस जो आनंद होतो तो कसा, तर ह्या ओवीमध्ये काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. पंचमालापू सुगंधू. पंचमालापू म्हणजे पाचवा स्वर, त्या सप्तस्वरामध्ये पाचवा असलेला स्वर सा रे ग म प, त्याची जी मधुरता आहे ती काही वेगळीच आहे. स्वरा माझी सुहावा पंचमू जैसा असं म्हटलेलं आहे. तो पंचम स्वर. आता गायनाचं ज्ञान ज्यांना आहे, संगीताचं ज्ञान ज्यांना आहे, संगीताची साधना ज्यांनी केलेली आहे, त्यांना ह्या गोष्टी काय होतील? लक्षात येतील. असं म्हणतात ती कोकिळा जी कुहू कुहू हा कलरव करते, आवाज करत असते, मंजूळ शब्द ध्वनी करत असते, तो पंचम स्वर असतो. कोकिळा कलरवाची मिशे सद्गद बोलवित जैसे, पाचव्या स्वरामध्ये ती बोलते. पण तो कोकिळ फक्त वसंत ऋतूतच गातो. वसंत ऋतूतच आंब्यांना मोहर येतो आणि त्याचा परिमळ हा दरवळत असतो. म्हणजे त्या कोकिळाचं गाणं, पुन्हा त्या वसंत ऋतूत आंब्यांना मोहर येणं आणि त्याचा परिमळ दरवळणं, म्हणजे पंचमालापू सुगंध. सारांश काय आहे? त्या पंचम स्वरातील कोकिळाचं कुंजन असावं, गाणं असावं, आणि त्याच्या जोडीला सुगंध म्हणजे मोहराचा परिमळ असावा. हे दोन्ही जसे एकत्र उपभोगावयास जर मिळाले, किंवा परिमळ आणि माधुर्य ही एकत्रित व्हावी, त्याप्रमाणे वक्ता भगवान श्रीकृष्ण आणि श्रोता अर्जुन या जोडीमुळं ह्या कथेला चांगलीच बहार आलेली आहे. किंवा या कथेचा जो मनोहरपणा आहे तो उत्तमच वटलेला आहे असं ज्ञानोबराय सांगतात. परिमळू म्हणजे सुगंध, सुवास, आणि सुस्वाद म्हणजे उत्तम रुची, उत्तम स्वाद म्हणजे चव. या सर्व गोष्टी एकत्र झाल्यानंतर जो बहार येतो, अगदी त्याच पद्धतीनं तैसा भला झाला विनोदू कथेचा ये. तैसा ये कथेचा विनोदू भला झाला. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपे श्रोतयाची फळा आली. कैसी दैवाची आगळीक, जे अमृताची गंगा जोडली, हो का श्रोतयाची जपतपे फळा आली. कैसी दैवाची आगळीक,
काय भाग्याची ही आगळी काय थोरवी आहे, समृद्धी आहे. हे काही सामान्य भाग्य नाही आहे. व्यवहारामध्ये ज्याला भाग्य म्हटलं जातं काही धन मान इत्यादीच्या प्राप्तीला, तसं काही हे सामान्य भाग्य नाही आहे. ह्या भाग्याची थोरवी काय वर्णन करावी. कैसी दैवाची आगळीक, दैव म्हणजे भाग्य. काय या भाग्याची आगळीक आहे म्हणजे समृद्धी आहे, थोरवी आहे. जे कारण अमृताची गंगा जोडली, जणू काय अमृताची गंगाच काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. काय ह्या भाग्याची थोरवी की या भाग्याचं कारण श्रोत्यांनी अनेक जन्मात केलेली जपतपेच काय झाली, फळाला आलेली आहेत. अमृताची गंगाच श्रोत्यांकडे वळलेली आहे. जे अमृताची गंगा जोडली, अमृताची गंगा लाभलेली आहे. हो का श्रोतयांची जपतपे फळा आली, किंवा श्रोत्यांची जप आणि तपे फळा आली, सफल झालेली आहेत. श्रोत्यांनी अनंत जन्म जप तप केले आणि ते जप तप फळाला आले, म्हणून त्यांना ही कथा ऐकायला मिळत आहे. ज्ञानोबराय म्हणतात कैसी आगळीक दैवाची. आगळीक म्हणजे आधिक्य, वाढ, थोरवी, समृद्धी, अपूर्वता. या दैवाची अपूर्वता कशी आहे पहा, की ही अमृताची गंगाच जणू काय झाली, प्राप्त झाली. अमृताचं लेश मात्र अमृत प्राप्त झालं तरी देखील भाग्यच म्हणायचं. किती थेंबभर अमृत जरी प्राप्त झालं तरी काय म्हणायचं, मोठं भाग्य, मोठ्यात मोठं. आणि हे काय प्राप्त झाली म्हणजे अमृताची गंगाच प्राप्त झाली. आता काय प्राशन करायचं तेही करावं, आणि जे काय त्यामध्ये यथेच्छ डुंबायचं त्या अमृताच्या गंगेमध्ये स्नान करायचं तेवढंही करावं. कैसी आगळीक दैवाची. आता गीतेचं जे महत्व आहे, गीतेची जी थोरवी आहे, ती केवळ ही जी तिसरी ओवी आहे, जैसा पंचमाला पुसुगंधू परिमळू आणि सुस्वादू तैसा भला झाला विनोदू कथेचाही, एवढ्या ओवीमध्ये सांगितलेला जो दृष्टांत आहे त्या दृष्टांताने काही पूर्ण होत नाही. गीतेची जी कथा आहे, आत्मकथा, विवेकाची गोठी, तिचं वर्णन केवळ या पंचमालाप आणि सुगंध, परिमळ आणि सुस्वाद एवढ्यानेच पूर्ण होणार नाही आहे. आता आलापानं किंवा परिमळानं काय होईल, अधिक वकवक वाढेल, ऐकावं आणखी ऐकावं वाटेल. तो परिमळ सुस्वाद घेतला तर आणखीच काय होईल, खावं वाटेल. पण शाश्वत शांती आणि समाधान, मोक्ष तो काही प्राप्त होणार नाही. कशाने? त्या पंचमालापाच्या श्रवण. ठीक आहे, आनंद प्राप्त होईल, पण आणखी काय व्हावा, प्राप्त व्हावा अशी काय होईल, आणखी त्याची भूक काय होईल, वाढेल. परिमळ सुगंधी द्रव्याचा उपभोग घेतल्यानं किंवा सुस्वाद सुग्रास अन्न भक्षण केल्यानं त्याची काही तृप्ती होईल का? मग आणखी काय होईल, वकवक वाढेल, पण शाश्वत शांती काही प्राप्त होणार नाही. पण गीता म्हणजे गीतारूपी ही जी कथा आहे, ही कशी आहे, ही शाश्वत शांती प्रदान करणारी आहे, अमर करणारी आहे. म्हणून अमृताची गंगा जोडली म्हणतात. जीवाला काय करून टाकणारी आहे, अमर. म्हणजे तो अमर आहेच आहे, त्याच्या अमरत्वाची जाणीव त्याला करून देणारी ही भगवद्गीता आहे. तुकोबाराय म्हणतात की नाही, अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. मग गीता जी आहे, ही जी गीतेची कथा आहे, विवेकाची गोठी जी आहे, याने काय लाभ होणार आहे श्रोत्यांना, तर ते श्रोते या गीतेच्या श्रवणानं अमरच होऊन जाणार आहेत. अमर होऊन जाणार म्हणजे मी आत्मरूप आहे याचं ज्ञान त्यांना होणार आहे. अज्ञानानं जीवाने आपल्याला काय मानलेलं आहे, देह. देहाच्या जन्मण्यानं माझा जन्म आणि देहाच्या मरण्यानं माझं मरण, असंच समजून चाललेला आहे जीव. म्हणून तो भीतो कशाला, मरणाला.
त्याला वाटतं मला मरावं लागेल. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणा उपाय करुणी असे. मरणाला भीतो, प्रत्येक जण भीतो मरणाला. भय सीमा मृत्यू हो, भयाचं टोक, अंतिम टोक, सीमा काय आहे? मृत्यू. कोण कशाला भीत असेल, कोण कशाला भीत नसेल, पण मरणाला मात्र सर्वजण भीत. तुकोबराय काय म्हणतात? मरण माझे मरोणी गेले, मज केले कोणी कोणी केलं? अमर ह्या ज्ञानाने केलं. आणि ही कथा, ही भगवद्गीता ही त्या श्रोत्यांना अमर करणारी आहे. म्हणून गंगा जोडली अमृताची, अमृताची गंगा जोडली या शब्दानं ते सांगितलेलं आहे. कैसी आगळीक दैवाची, कैसी दैवाची आगळीक. भाग्याचा हा बलवत्तरपणा कसा आहे पहा. एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव जर अपेक्षित नसेल, म्हणजे असं होत असतं बा, असं मानलेलं नसेल, अनपेक्षित असेल कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव, या कारणानं हे कार्य होतं अशी अपेक्षाच केलेली नसेल आणि तरी ते घडत असेल, तर त्याला आपण सामान्यतः दैव या शब्दाने काय करत असतो? संबोधत असतो. मग एखादा माणूस त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य, तेवढी बुद्धी, तेवढी शक्ती नाही आहे, पण ती गोष्ट त्याला प्राप्त झाली. आता कार्यकारण भाव अनपेक्षितच आहे, तिथं अपेक्षित नाही आहे. अशी अपेक्षाच नव्हती की याच्याकडून हे घडेल, पण तरी घडलं तर आपण काय म्हणत असतो? अहो त्याचं दैव म्हणायचं. लक्षात आलं? तिथं काय म्हणत असतो? दैव शब्दाची योजना आपण करत असतो. म्हणजे एखादा प्रचंड मेहनत न करता, खूपच श्रम न करता ज्यावेळी श्रीमंत होतो, त्याचं कारण समजा घराचा पाया खणता खणता त्याला काय सापडतो? धनाचा हंडा सापडतो, मोहरा मिळतात. किंवा इतिहासात आपण जर उदाहरणं पाहिली तर राजे होऊन गेले पहा, सयाजीराव गायकवाड. त्यांना काही प्रयत्न न करता त्या बडोद्याची गादी प्राप्त झाली. बडोद्याच्या गादीचा काय झाला? लाभ प्राप्त झाला. एका गरीब शेतकऱ्याचा असलेला मुलगा, पण त्या राजाला कोणी वारस नसल्यामुळं हा मुलगा आवडला आणि हा ते घेऊन गेले आणि त्या गादीवर बसवलं. काय म्हणायचं याला आता? दैवच म्हणायचं ना. आता काही माणसं आयुष्यभर प्रयत्न करतात पण धनाचं, पैशाचं दर्शन त्यांना घडत नाही. आणि काही माणसं विनासायास कधी कधी त्यांना काय होतं? द्रव्य लाभ होतो. मग काय म्हणायचं त्याला? भाग्यच म्हणायचं ना. ही भाग्याचीच उदाहरण आहे. दैव अनुकूल असेल तर काय होणार नाही, काही होऊ शकतं, वाटेल ते होऊ शकतं. उद्यमाची निमिषे समृद्धी जाता पैसे घर रेगी, भाग्याचे नि भडसे. ते भाग्य जर उत्कर्षाला चढलेलं असेल आणि तर व्यवसायाच्या निमित्तानं, व्यवसायानिमित्त फळ देतसे संचित, तुकोबराय म्हणतात. उद्यमाची मिशे, मिशे म्हणजे निमित्तानं. उद्योगाचं फक्त काय होतं? निमित्त होतं. लोक म्हणतात ना, त्यानं हातात माती घेतली तरी काय होतं? सोनं होतं. मग त्याचं काय आहे? ते भाग्य आहे. लक्षात आलं? काहीतरी काम करण्याचं निमित्त होतं आणि तो काय होऊन जातो? श्रीमंत, मोठा होऊन जातो, ऐश्वर्यवान होऊन जातो. हे त्याचं काय आहे? भाग्य आहे. आणि दैव अनुकूल असेल तर हे असं घडतं. पण दैव जर प्रतिकूल झालं तर असलेलं सर्व ऐश्वर्य सुद्धा काय होतं? विलयाला जातं. मातरी उदासीने दैवे संचकाची वैभवे, जेथीची तेथ विलये स्वभावे विलया जाते. जेथीचे तेथ स्वभावे, स्वभावताच काय होतात? नष्ट होतात. वैभव कधी? दैव जर काय असेल? उदास असेल. का अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू. श्रीमंत लोकांचा जो विलास आहे तो काय होऊन जातो? पालटून जातो. कधी? अदृष्ट उदास झाला असता, म्हणजे दैव प्रतिकूल झालं असता. आता हे झालं व्यावहारिक, दैव अनुकूल होणं, दैव प्रतिकूल होणं. पण आध्यात्मिक लाभ प्राप्त होण्याकरिता देखील भाग्याचा बलवत्तरपणाच असावा लागतो. सामान्य भाग्यानं हा काही लाभ प्राप्त होत नाही. आता संत दर्शन आहे, श्रेष्ठ पुरुषांची भेट आहे, त्यांची सेवा घडणं आहे, अध्यात्म मार्गावर पुढे पुढे जाणं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
हे काही सामान्य भाग्याने घडतील का? आता ज्ञानोबारायांचं दर्शन आहे, हे भाग्य वाचून घडेल का? भाग्यात नसेल तर इथून जातील माणसं 10-20 वेळेस दिवसातून जन्मात नाही, दिवसातून 10 वेळेस जातील. पण नसेल भाग्यात तर कसं काय दर्शन घडेल? अनंत जन्माची पुण्य सामग्री असावी लागते, त्यावेळेस त्या संतांच्या दर्शनाचा काय होतो? लाभ होतो. संत दर्शन म्हणा किंवा संतांचे ग्रंथ म्हणा, भगवत दर्शन म्हणा किंवा भगवंताची वाणी म्हणा, भगवद्गीता म्हणा, ही हाती लागायला, कानावर पडायला, आपल्याला तिचं अध्ययन करण्याची इच्छा होण्याला दैवच असावं लागेल. आणि तेही सामान्य दैव असून चालणार नाही. ठीक आहे, सामान्य दैव असेल तर काय करेल तो? एकदा येऊन दर्शन घेऊन जाईल, त्यालाही दैवच हवं, पण ते सामान्य दैव झालं. पण त्या भगवत वचनाचा विचार, भगवत वचनाचं श्रवण, पठन, चिंतन करावं वाटणं आणि त्यामध्ये प्रवृत्त होणं, याला कसलं भाग्य पाहिजे? प्रचंड. कैसी दैवाची आगळीक, काय भाग्याची थोरवी आहे म्हटले की जे गंगा जोडली अमृताची गंगा जोडली. ज्ञानोबराय म्हणतात, आज खरोखर दैवाचा मोठा जोरच मानला पाहिजे, जोरदारच भाग्य मानलं पाहिजे. हा 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 मोठं पुण्य पाहिजे आणि थोडं बहुत पाप असलं तर हरकत नाही, म्हणजे पुण्यच पुण्य पाहिजे. लक्षात आलं का? त्यावेळेस हे असं घडू शकतं. हे पहा, अमृताची गंगा म्हटलंय, नुसतं अमृतही म्हटलं नाही, नुसतं गंगाही म्हटलं नाही. नुसतं अमृत प्राप्त करायचं असेल तरी देखील भाग्यच पाहिजे, आणि नुसतं गंगेचं दर्शन व्हावं असं वाटलं असेल तरी देखील काय पाहिजे? भाग्यच पाहिजे. जी गंगा आहे तिचं दर्शन आणि तिच्यात स्नान होणं याची पंचायत सगळ्यांनाच घडतं का? गंगेचं दर्शन नाही घडत. अनेक माणसं आपल्या समोर, हजारो माणसं म्हणतच असतात की नाही, आम्हाला काशीला जायचंय, गंगा स्नान करायचंय, हरिद्वारला जायचंय, गंगा स्नान करायचंय. पण सगळ्याच लोकांना जाणं घडतं का? थोड्या लोकांनाच जाणं घडतं. बर, दैवयोगानं काहींना गंगा स्नानाचा लाभ झालाच तर काय लाभ होईल? त्या गंगा स्नानानं मळ जाईल, बाह्यमळ, तीर्थे बाह्यमळू क्षाळे. तीर्थ काय करतील? बाह्यमळाचं क्षाळन करतील. तीर्थी जाऊन अथवा काय केले? चर्म प्रक्षाळिले वरी वरी तुकोबराय म्हणतात, हे कातड धुवून टाकतात, शिन भाग जाईल, मळ जाईल. आजपर्यंत केलेल्या पापाचा देखील काय होईल? नाश होईल. का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. फेडीत पाप ताप, पाप जाईल. पण गंगा स्नानाने पाप वासना नष्ट होईल का? आत्तापर्यंत केलेलं पाप त्याचा नाश होईल. तेही तसा विश्वास त्या गंगेवर असेल तर. विश्वास नसेल तर रोज तर ते मासेमारी करणार रोज किती वेळ स्नान करत असतील तिथं गंगेमध्ये, दिवसभर गंगेतच असं, कधीतरी बाहेर येत असतील ते. आपल्याला कधीतरी गंगेचं स्नान घडतंय. त्या गंगा तीर्थाविषयी हे तीर्थ समस्त पापाचा नाश करतं अशी जर दृढ श्रद्धा अंतकरणात असेल, विश्वास असेल, तरच ती गंगा काय करू शकते? पूर्व केलेल्या पापाचा काय करू शकते? नाश करू शकते. पण पाप वासना नष्ट होणार नाहीत. ते सांगायचे जुने लोक, आमचे सद्गुरू वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे, मामासाहेब सांगायचे, असं सांगायचे ते की गंगेत आपण बुडी घेतली की सगळी जी पाप आहेत आजपर्यंत केलेली ती तरंगतात वर म्हणे. कुठं? त्या पाण्याच्या वर. आणि पुन्हा वर आलो की पुन्हा मस्तकावर बसतात. मग त्याचा सांगण्याचा भाव काय? तर गंगा ही संपूर्ण पापाचा नाश करी, पण पाप करण्याची जी वासना आहे तिचा नाश करू शकणार नाही. नाहीतर मग गंगा स्नान करून आलेले जे कोणी आहेत त्यांनी पुन्हा जन्मात पापच केलं नसतं. पाप करण्याची वासना
नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या गंगेमध्ये नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आज आमच्या भाग्याची काय थोरवी, काय वर्णन करावं आमच्या भाग्याचं, की आज आम्हाला गीतारूपी अमृताची गंगा लाभलेली आहे. आणि हे गीतामृत, दुग्धम गीतामृतम महत, गीतारूपी अमृत हे स्वर्गीय अमृतासारखं नाही आहे, त्या स्वर्गामध्ये असलेल्या अमृतापेक्षा देखील काय आहे, श्रेष्ठ आहे. ठीक आहे, स्वर्गातल्या अमृताच्या प्राशनानं जरी अमरत्व प्राप्त होत असलं, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी, ठीक आहे, अमरत्व प्राप्त होत असलं, जोडे अमृताची सुरसरी तै प्राणा ते अमर करी, ठीक आहे, अमरत्व प्राप्त होत असलं, पण दीर्घ काळानं का होईना, बहुत काळानं का होईना, त्याच्या मागे देखील काय आहे, नाश आहे. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. ते स्वर्गाला गेलेले जे देव आहेत, इथं पुण्य करून देव शरीर ज्यांना प्राप्त झालेले आहेत, त्यांना त्या पुण्यबळानं अमृत प्राशनाचा लाभ झालेला आहे. पण अमृत पिऊन देखील देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. त्याचा एक दिवस होईपर्यंत किती, 14, म्हणजे 12 तासात 14 जणांची बदली होऊन जाते. तो जर कुठे बाहेर जाऊन आला तर कितीतरी इंद्र बदलून गेलेले असतात. त्याला ठाऊकही राहत नाही. मग ते जे स्वर्गामधलं अमृत आहे, भलेही ते आपल्याला दीर्घजीवी बनवत असेल, आणि इथं म्हटलं त्याप्रमाणे अमरही काय करत असेल, बनवत असेल, पण गीतामृताच्या सेवनानं मात्र मनुष्य काय होतो, कायमचा अमर होतो. म्हणजे त्याला जन्माभाव रूप मोक्षाची काय होते, प्राप्ती होते. जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षा अरवते, जैसा समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे. समर्थ दाता त्याच्याकडे येणाऱ्या कोणालाही नाही म्हणत नाही. त्याप्रमाणे गीता ही त्या गीतेचं श्रवण करणाराला, त्या गीतेचं वाचन पाठ करणाराला, त्याच्या गीतेच्या अर्थाचा विचार करणाराला काय करते, मोक्षच देत असते. म्हणून हो का जपतपे श्रोतयाची फळा आली. या कैसी आगळीक दैवाची, काय भाग्याची थोरवी आहे. का बरं असं ज्ञानोबाराय म्हटले, कारण ज्ञानोबाराय म्हणतात या भाग्याचं कारण श्रोत्यांनी अनेक जन्मात केलेली जपतपेच आहेत. भाग्य भाग्य म्हणजे तरी काय हो, पूर्वजन्म कृतम कर्म तद्दैव मिति कथ्यते. पूर्वजन्मामध्ये केलेलं जे कर्म आहे त्यालाच काय म्हणतात, दैव म्हणतात. त्याला काय म्हणतात, भाग्य म्हणतात. भाग्य म्हणजे असं काही वेगळं नाही आहे काही, त्यानंच पूर्वजन्मामध्ये केलेलं जे सुकृत आहे, कर्म आहे, तेच कर्म त्याला फळ द्यायला ज्यावेळेस उद्युक्त होतं त्यावेळेस त्याला काय म्हणतात, हे भाग्य म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात कैसी आगळीक दैवाची, काय या भाग्याची थोरवी आहे. आमच्या भाग्याची काय ही मोठी थोरवी आहे, श्रोत्यांच्या भाग्याची काय थोरवी आहे. बरं, श्रोत्यांना हे जे भाग्य प्राप्त झालं कोणतं, जे गंगा जोडली अमृताची, अमृताची गंगा जणू त्यांना काय झाली, प्राप्त झाली. हे जे भाग्य यांना लाभलं, या भाग्याचं कारण काय, कारण यांनीच अनंत जन्मामध्ये काय केले, जप तप केले, आणि ते आता काय झाले, फळाला आले. भाग्य म्हणजे काय, आपणच पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म ते ज्यावेळेस फळ द्यायला उद्युक्त होतं त्यालाच काय म्हणतो आपण, भाग्य म्हणतो. कारण केल्याशिवाय तर काही मिळणार नाही, हा सिद्धांत आहे. मग काही लोकांना कमी श्रमामध्ये अधिक लाभ होतो, आपण त्याला काय म्हणतो, भाग्य. कार्यकारण भाव अनपेक्षित असला की तिथं त्याला दैव शब्दानं आपण संबोधत असतो. हे कसं काय अनपेक्षितच घडलं, काहींना श्रम करूनही काही प्राप्ती नाही, काहीला कमी श्रमातच काय होतो, लाभ होतो, त्याचं ते भाग्य. हे पहा, काही माणसं यावत आयुष्य धनप्राप्ती करता प्रयत्न करतात, प्रचंड प्रयत्न करतात, पण धनाचं काही दर्शन त्यांना होत नाही. आणि दुसरी माणसं, काही माणसं आईच्या गर्भात आल्यापासूनच श्रीमंत,
त्यांना गर्भश्रीमंत म्हणतात. गर्भश्रीमंत शब्द आहे की नाही? कशामुळं तो आहे? तो ज्यावेळेस आईच्या गर्भात आला तेव्हाच बाहेर श्रीमंती त्याची जन्म होण्याची वाट पाहते की कधी हा जन्माला येतो आणि माझी मालकी स्वीकारतो. कोण वाट पाहते? श्रीमंती, वैभव, ऐश्वर, ही धन संपत्ती, ही त्याची वाट पाहते. कशाची? जन्म होण्याची. मला सांगा, त्यानं आता त्या श्रीमंतीच्या प्राप्तीसाठी काय प्रयत्न केला? प्रयत्नानंच जर सगळं प्राप्त झालं असतं तर दैव मानावंच लागतं की भाग्य मानावंच लागतं. सगळं काही प्रयत्नानंच प्राप्त होतं, भाग्य वगैरे काही नसतं असं जर मानलं तर मग सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजेत, कारण सगळेच जण प्रयत्न करतात. उलट ज्याला प्राप्ती झालेली दिसत नाही तो तर अधिक प्रयत्न करताना दिसत असतो आपल्याला. मग त्याचं काय कार्यकारण भाव कसा लावायचा? तर एकाच्या भाग्यात आहे, एकाच्या भाग्यात नाही आहे. त्याला काही शास्त्र पाहण्याची गरज नाही. खेडूत मनुष्य सुद्धा उत्तर देऊ शकतो. त्याला जर विचारलं का हो, ही दोन माणसं अमुक अमुक स्थितीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, तुल्यबळ प्रयत्न, सारखाच प्रयत्न, पण एकालाच प्राप्त झालेली दिसते स्थिती, एकाला दिसत नाही. कारण काय? हे आता मागच्या महिन्यात धामधूम झाली. सगळे एका पदाच्या प्राप्तीसाठी सगळेच प्रयत्न करताना दिसत होते. सगळ्याला प्राप्त झाली का ती पदं? नाही. मग दुसऱ्यांनी प्रयत्न केले नाही का? केले. ज्याला प्राप्त झालं त्याच्यापेक्षा जास्त केले. का झाले नाही ते प्राप्त? ते खेडूत माणूस उत्तर देईल. काय उत्तर देईल? अहो याच्या हे भाग्यात होतं, याच्या हे नव्हतं म्हणून. मग भाग्य मानावंच लागतं. पण भाग्य मानावं लागत जरी असलं तरी भाग्य म्हणजे काय? पूर्वजन्मात केलेला प्रयत्नच. भले या जन्मामध्ये प्रयत्न न करता प्राप्त झालं, याचाच अर्थ त्यानं पूर्वजन्मात काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. सगळ्या बाबतीत ही गोष्ट आपल्याला विचारात घेणं काय आहे? शक्य आहे. ह्या आध्यात्मिक अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही लोकांना हजारो वेळेस घोकमपट्टी करून सुद्धा पाठांतर होत नाही. आणि काही लोकांना एक पाठी म्हणतात की नाही, एक पाठी शब्द आहे की नाही आपल्याकडे, म्हणजे त्यानं वाचलं की त्याचं काय होऊन जातं? पाठ होऊन जातं. मग काय कारण असं? मग त्यानं मागच्या जन्मात अध्ययन केलेलं आहे ते त्याला काय होतंय? काम येतंय. जसं आता आज दिवसभर एक अभंग आपण घोकला 100, 200, 400 वेळेस. झोपलो आपण, सकाळी उठलो, विसरलो आपण घोकलेलं, पण एकदा पाहिलं की लगेच काय होतंय? लक्षात येतंय. आणि दुसरा माणूस त्यानं आज घोकलेलं नाहीये, उद्या बघू लागलाय उठल्यानंतर अभंग, कसं काय त्याच्या पाठ होईल? कोणाच्या पाठ होईल? थोड्या प्रयत्नात, ज्यानं अगोदरच्या दिवशी काय केलेलं आहे? अभ्यास. तसंच मागच्या जन्मामध्ये केलेले प्रयत्न ह्या जन्मात काय देतात? फळ देतात. त्यालाच काय म्हणतात? दैव म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात कैसी आगळी दैवाची. काय ह्या भाग्याची आगळी काय थोरवी आहे. या श्रोत्यांना अमृताची गंगा जोडलेली आहे, वळली आहे. अमृताची गंगा जणू या श्रोत्यांकडे वळली आहे. श्रोते अमृताच्या गंगेकडे नाही गेले. लक्षात आलं का? गंगाच त्या श्रोत्यांकडे आली. अहो आपण होऊन त्या गंगेत स्नान करायला जरी आपल्याला जायचं असलं तरी भाग्याशिवाय गंगेचं स्नान घडत नाही. इथं काय झालं? ती गंगाच आपल्याकडे म्हण आहे, आळशावर गंगा आली म्हणून. ती वेगळ्या अर्थ नाही, पण गंगा आली हा शब्द आहे ना त्याच्यामध्ये. तो नाही गंगेकडे गेला, गंगा त्याच्याकडे आली, कारण त्याचं भाग्य तेवढं. आणि ही गंगा कोणती? अमृताची. गीतेला म्हटलंय ज्ञानोबरायांनी, जे गंगा जोडली अमृताची. अमृताची गंगाच श्रोत्यांकडं वळली. इथं म्हणतात ज्ञानोबराय. कुठं? नेवासेमध्ये. इथं जिथं बसलो तर आपण इथंच म्हणतात. जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना म्हणतात की कैसी आगळीक दैवाची. ही तुमच्या भाग्याची काय थोरवी आहे वो. काय वर्णन करावं या भाग्याचं? काय बरं असं का म्हणतात? एवढं भाग्य काय आहे? तर जे गंगा जोडली अमृताची, ही भगवद्गीता रूपी अमृताची गंगा तुम्हाला प्राप्त झाली, तुमच्याकडे आली, होऊन आली नेवाशाच्या लोकांकडून. जे गंगा जोडली अमृताची. मग हे जे भाग्य आहे, ह्या भाग्याला कारण काय? भाग्य म्हणजे पूर्वजन्मात केलेलं कर्म. तर ज्ञानोबराय म्हणतात हो का, जप तपे श्रोतयांची फळा आली. या भाग्याचं कारण श्रोत्यांनी अनेक जन्मामध्ये केलेली जपतपे, आणि ती जपतपे काय झाली? फळाला आली. फळा आली, पिकली, पक्व झाली.
ते केलेले जप, ते केलेले तप, ती केलेली साधना, ती काय झाली? फळाला आली. सामान्यतः हा जो जन्म आहे त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या जी सुखदुःख आहेत, त्या सुखदुःखादी भोगाचं जे कारण आहे ते पूर्वजन्मकृत जे कर्म आहे ते मानावं लागतं. आता पूर्वजन्मामध्ये केलेल्या सुकृताचं किंवा दुष्कृताचंच काय होतं? सुदैव किंवा काय होतं असतं? दुर्दैव. दैव, पण त्याला सुदैव आणि दुर्दैव. पूर्वजन्मामध्ये केलेली पुण्यकर्म असतील ती फळ द्यायला आली तर त्याला काय म्हणायचं? सुदैव, चांगल्या गोष्टींचा लाभ होतो. आणि पूर्वजन्मामध्ये केलेली जी पापं असतील ती फळं द्यायला आली की त्यालाही दैवच म्हणायचं, पण कोणतं? दुर्दैव, दैवच म्हणायचं. तेव्हा दैवाची आगळीक म्हणजे श्रोत्यांची जपतपे फळा आली, श्रोत्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून त्यांना आज गीतारूपी अमृताची गंगा प्राप्त झालेली आहे. हे त्यांचं काय आहे? सुदैव आहे, मोठं दैव आहे. आणि हे असं दैव त्यांनी पूर्वजन्मात केलेल्या पुण्या वाचून प्राप्त होणारच नाही. हे असं अचानक काही घडत नाही या जगामध्ये. त्याला काहीतरी पूर्वजन्मीचं काहीतरी धागेदोरे असल्याशिवाय घडत नाही. आपल्याला जी जी माणसं भेटतात, ज्यांच्याशी चांगले संबंध आपले होतात, आपण काय म्हणत असतो? हे काहीतरी ऋणानुबंध आहेत म्हणत असतो. शब्द वापरतो की नाही? काही माणसं या जन्मात पूर्वी आपल्याला कधीही भेटलेली नसतात, पहिल्यांदाच भेटतात, पण असं वाटतं की याची आणि आपली मैत्री फार जुनीच असली पाहिजे आणि त्याचं आणि आपलं मन मिळतं, मनोमिलन होतं. आणि काही माणसं बिचारे त्यांनी आपलं काही बिघडवलेलं नसतं, पहिल्यांदाच भेटलेले असतात, पण असं पाहिलं की असं वाटतं याला डोक्यातच दगड घालावं की काय असं. त्याला कारण काय? हे पूर्वीचंच काहीतरी, पूर्वीचं वैर असेल काहीतरी असं आहे. पूर्वीचे धागेदोरे असल्याशिवाय हे घडत नाही. या श्रोत्यांनी पूर्व जन्मामध्ये, पूर्वीच्या अनंत जन्मामध्ये, अनेक जन्मामध्ये जपतपे केलेली आहेत आणि ती जपतपेच फळाला आली म्हणून ही अमृताची गंगा त्यांना काय झाली? प्राप्त झाली. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का? जपतपे श्रोतयाची फळा आली. आता ज्ञानोबा हे तर श्रोत्यांबद्दल बोलतात, पण त्यांच्या स्वतःबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की गीतेवर जी टीका लिहायला मी प्रवृत्त झालो, गीतेवर हे जे भाष्य केलं मी ज्ञानेश्वरी या नावाचं, त्याला देखील कारण अनंत कल्पपर्यंत खरं बोलण्याचं मी काय केलेलं आहे? तपच केलेलं आहे. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. माझी या सत्यवादाचे तप किती काळ? वाचा केले बहुत कल्प. श्रोत्यांना ते म्हणतात तुम्हाला ही ऐकायला मिळते आहे भगवद्गीता, हे देखील तुम्ही अनंत जन्मामध्ये केलेले जपतपच काय झाले? फळाला आले. हे देखील मी अनंत कल्पपर्यंत काय केलेलं आहे? सत्य बोलण्याचं काय केलेलं आहे? तप केलेलं आहे. म्हणजे एकदाही खोटं बोललेलो नाही, दिवसातून नाही. आपला दिवस गेला तरी बरं होतंय. एखादा दिवस जरी गेला कशा वाचून? खोटं बोलल्या वाचून, तरी खूप झालं, तपच झालं म्हणायचं ते त्या दिवशीचं. या मोबाईल आल्यापासून तर खोटं बोलणं वाढलंच लोकांचं. आलोच म्हणतो, इथंच आहे. त्याच्यात सोय झालेली आहे तशी म्हणा. लोक जर विश्वास नसेल पुढच्याचा, कुठं आहे? नेवासेतच आहे, आलोच मी एक थोड्या वेळा, किंवा दूर गेलेलो आहे, आता येणं शक्य नाही आहे, दुसऱ्या गावाला गेलेलो आहे, त्याचा जर विश्वास नसेल तर तो म्हणतो तो कोणता कॉल? व्हिडिओ कॉल लाव. त्याचा विश्वास नसेल तर खरं बोलतोय की खोटं बोलतोय म्हणून. खोटं बोलणं वाढलंय आपलं. खोटं बोलल्या वाचून एक दिवस गेला तरी खूप झालं. ज्ञानोबा म्हणतात वाचा केले बहुत कल्प, अनंत अनंत जन्म सत्य बोलण्याचं काय केलं? मी तप केलं. सत्य बोलणं हे सुद्धा काय आहे? तप आहे, मोठं तप आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. या भगवद्गीतेवर भाष्य करायला मी प्रवृत्त जे झालो ते उगीच झालेलो नाही. मी अनंत कल्पपर्यंत सत्य बोलण्याचं तप केलं म्हणून माझ्या वाणीतून या गीतेचं भाष्य बाहेर पडतं आहे.
कुणी कसं काय गीतेवर भाष्य करू शकतं? करू शकणार नाही. त्याला त्याच्या वाणीचं तेवढं काय असलं पाहिजे, सामर्थ्य, तप असलं पाहिजे. पुण्ये पोशिली असाधारणे, ते तुझे गुणवानने, देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. मी पुण्य केली किती, साधारण पुण्य नाही केले. पुण्य पोशिली असाधारणे, साधारण सामान्य सामान्य पुण्य नाही, असाधारण पुण्य केलं तेव्हा ते तुझे गुणवानने. हे देवा, तुझ्या गुणांचं वर्णन माझ्या वाणीनं जे होत आहे त्याचाच अर्थ मी माझ्याकडून असाधारण अनंत काय झालेले आहेत, पुण्य झालेले आहेत. ज्ञानोबराय श्रोत्यांना म्हणतात, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. हे जे भाग्य आहे, या भाग्याची आगळी जी आहे, थोरवी जी आहे, की ही या श्रोत्यांना अमृताची गंगाच श्रोत्यांकडे ओढलेली आहे. त्याचं कारण श्रोत्यांनी अनेक जन्मात केलेली काय आहेत, जपतपे आहेत, आणि ती जपतप फळ द्यायला प्रवृत्त झालेली आहेत. आपण देखील तसं मानायला काय हरकत नाही आहे, कारण त्याच्याशिवाय हे संबंध जुळवताच येणार नाही. आपलं देखील काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून साक्षात ज्ञानोबरायांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी जगाला सांगितली त्या ठिकाणी बसून तोडकं मोडकं काही का होईना चिंतन त्या शब्दांचं आपण करतो आहोत. त्याचं कारण काय कोणी विचारलं तर हीच उभी सांगायची, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. आमचं काहीतरी जप तप असेल, सांगता येणार नाही किती केलंय, कधी केलंय, कोणतं केलंय, पण पुण्याशिवाय हे घडू शकत नाही. मग आता काय करावं? आता प्राप्त तर झालेले आहे, गंगा तर श्रोत्यांकडे आलेली आहे. श्रोत्यांनी अनंत जन्मामध्ये केलेले जप तप फळाला आलेले आहेत. आता पुढं काय तर ते सांगतात, आता इंद्रिय जात आघावे, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे. आता इंद्रिय जात आघावे, आता आघावे इंद्रिय जात, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग हे गीताख्य संवाद सुख भोगावे. पण आता हा विषय उद्याच्याला आपण पाहूयात. उद्या आपल्या वेळेवरच पाठ होईल. कधी? 4 ते 5. आता दुपारी आम्हाला 2 कार्यक्रम सलग असल्यामुळं आज पहिल्यांदाच मला वाटतंय सकाळचा पाठ आपण घेतलेला आहे. पण असं कधीतरी घ्यावा लागेल आपल्याला. देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकार. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सद्गुरु बंशी महाराज. सद्गुरु जोग महाराज की जय.